नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर हरिहर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ काल रात्री एका भीषण रस्ता अपघातात 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. बेंगळुरूहून गोकर्णकडे जाणारी खासगी बस रात्री उशिरा समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. पोलिसांच्या माहितीनुसार हरिहरहून बेंगळुरूकडे जाणारा ट्रक रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसून समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडकला. धडक इतकी भयंकर होती की बसने लगेचच पेट घेतला. दरम्यान बसमधील 20 प्रवासी जागीच होरपळून मृत्युमुखी पडले. इतर जखमी प्रवाशांना तातडीने हरिहर व चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान पहाटेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड येथे अस्पृश्यता, जातीयवाद आणि लिंगभेदाविरोधात केलेल्या मनुस्मृती दहनाला 98 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दलित संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी समतेचा जागर केला. यानंतर मनुस्मृतीच्या प्रतिकात्मक प्रती जाळून जातीय व्यवस्थेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महादेव तलवार यांनी आजही जातीच्या आधारावर समाजात भेदभाव सुरू आहे. बाबासाहेबांचा संघर्ष केवळ इतिहास न राहता आजही मार्गदर्शक आहे असे त्यांनी सांगितले. दलित नेते मल्लेश चौगुले यांनी हुबळीतील ऑनर किलिंग प्रकरणाचा निषेध करत दोषींना फाशीची मागणी केली. कार्यक्रमाला विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव कॅम्प येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी समारोह सप्ताहानिमित्त काल बुधवारी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रारंभी अविनाश पोद्दार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. गरीब कुटुंबात आपला जन्म झाल्याने लहान वयातच घरची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि त्यामुळे मला माझे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षण एकदा हातून निसटले की पुन्हा मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यभर शिकत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्त्री ही सर्वार्थाने श्रेष्ठ असल्याचे सांगत पालकांनी मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्त्व द्यावे असे आवाहनही केले. चित्रपट सृष्टीतील झगमगाटामागील कष्ट, मेहनत आणि सातत्याची गरज त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली. या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे कौतुक करत शिक्षक राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे कार्य करतात असे मत व्यक्त केले. ख्रिश्चन धर्मीयांचा महत्त्वाचा नाताळ ख्रिसमस सण आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री उशिरापर्यंत नाताळाचा आनंद घेण्यासाठी कॅम्प परिसरात ख्रिश्चन धर्मीय एकत्र आले होते. चर्च तसेच घरांना विद्युत रोषणाई करून देखावे करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्वांचे आकर्षण असलेले सांता क्लॉज देखील जागोजागी दिसून आले. बेळगावच्या फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये गुरुवारी सकाळी ख्रिश्चन समुदायातर्फे सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी बिशप डॉक्टर डेरिक फर्नांडिस यांनी नाताळानिमित्त सर्वांना शांतीचा संदेश दिला. चर्च परिसरात प्रभू येशूच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. मेथोडिस्ट चर्च बरोबरच सेंट अँथनी चर्च, इमॅक्युलेट कन्स्पिशन चर्च, डिव्हाइन मर्सी चर्च, माउंट कार्मेल चर्च, सेंट सेबेस्टियन चर्च, सेंट्रल मेथोडिस्ट चर्च या ठिकाणी प्रार्थनेसाठी गर्दी झाली होती. कॅरोल सिंगिंग हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. चर्चना करण्यात आलेली आकर्षक सजावट नेत्रदीपक ठरली. यामुळे कॅम्प परिसरात मोठी गर्दी दिसून आली. याचबरोबर संगोळी रायण्णा रस्त्यावरही चर्च परिसरात ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी झाली होती. सांता क्लॉजकडून भेटवस्तू घेण्यासाठी बालचमूंचा प्रयत्न सुरू होता. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी व तरुण भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 13व्या लोकमान्य प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज गुरुवारी प्लॅटिनम ज्युबली मैदान अनुगोळ बेळगाव येथे मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
ही स्पर्धा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर ते रविवार दिनांक 28 डिसेंबर अशा 4 दिवसीय सत्रामध्ये खेळवली जाणार असून लोकमान्य चषक, तरुण भारत व लोकमान्य सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी गेली 13 वर्षे क्रिकेट स्पर्धा भरवली जात आहे। या स्पर्धेमध्ये बेळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, सांगली, म्हापसा, मडगाव, नाशिक व पुणेसह तरुण भारत बेळगाव व कोल्हापूरसह 14 संघ सहभागी झाले आहेत। स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनाचा पहिला सामना कोल्हापूर विरुद्ध तरुण भारत कोल्हापूर यांच्यात खेळवण्यात आला। तसेच आज दिवसभरात एकूण 8 सामने खेळवण्यात आले। कोल्हापूर विरुद्ध तरुण भारत कोल्हापूर या सामन्यामध्ये तरुण भारत कोल्हापूर संघाने विजय मिळवला। मॅनेजमेंट विरुद्ध रत्नागिरी या लढतीत मॅनेजमेंट संघ विजयी ठरला। मडगाव विरुद्ध बेळगाव आरो या सामन्यामध्ये बेळगाव आरो संघाने बाजी मारली। सावंतवाडी विरुद्ध सांगली या सामन्यामध्ये सावंतवाडी संघाने विजय संपादन केला। म्हापसा विरुद्ध तरुण भारत बेळगाव या सामन्यामध्ये म्हापसा संघ विजयी ठरला। नाशिक विरुद्ध तरुण भारत कोल्हापूर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तरुण भारत कोल्हापूर संघाने विजय मिळवला। मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यामध्ये पुणे संघाने विजय मिळवला, तर कॉर्पोरेट विरुद्ध रत्नागिरी या सामन्यामध्ये कॉर्पोरेट संघ विजयी ठरला। या संपूर्ण 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनेलवरून दाखवण्यात येणार असल्याने क्रिकेट प्रेमींची सोय झाली आहे। बेळगाव शहरातील मुख्य वैकुंठधाम असलेल्या सदाशिवनगर येथील स्मशानभूमी परिसरात अखेर हाय मास्ट आणि विद्युत दिवे लावण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक महिन्यांपासून अंधारात बुडालेला हा परिसर आता उजळून निघाला आहे। या स्मशानभूमीमध्ये रात्रीच्या वेळी अंतिम संस्कार करताना अंधारामुळे मोठी अडचण होत होती। नागरिकांना मोबाईलचा टॉर्च लावून कार्य पार पाडावे लागत होते। याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात येत होत्या। अखेर बुधवारी महापालिकेच्या वतीने हाय मास्ट लाईट आणि विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली। यामुळे आता रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अंतिम संस्कारात सुविधा उपलब्ध झाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या या कृतीचे स्वागत केले असून वेळेवर उपाययोजना केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बीके मॉडेल स्कूलच्या 100 वर्षांच्या शताब्दी सोहळ्यास उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रातील या संस्थेच्या दीर्घ आणि गौरवशाली वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा साजरा केला। यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती। उपस्थितांना संबोधित करताना आमदार सेठ यांनी शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पिढ्यानपिढ्या विद्यार्थ्यांना घडवण्यात या संस्थेने दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला। गुणवत्तापूर्ण शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे भक्कम अधिष्ठान असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले। शताब्दी सोहळ्यात शाळेचा समृद्ध शैक्षणिक वारसा, उल्लेखनीय यश आणि गेल्या 100 वर्षातील समाजासाठीचे योगदान ठळकपणे मांडण्यात आले। या कार्यक्रमाला शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी श्रीनगर परिसरातील उद्यानाला भेट देऊन तेथील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले। आमदार सेठ यांनी उद्यानातील कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती तपासली। स्थानिकांनी पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही तक्रारी व सूचना मांडल्या। त्यावर प्रतिक्रिया देताना आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे तसेच दर्जा टिकवण्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। विकास कामांचा थेट फायदा सामान्य नागरिकांना व्हायला हवा। नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच खरे उद्दिष्ट आहे असे ते यावेळी म्हणाले। जिल्ह्यातील हिरियर तालुक्यातील गोरलत्तू गावाजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात बसला आग लागल्याने 20हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून अपघातग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत।
मुख्यमंत्र्यांनी अपघाताची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही स्पष्ट केले. जखमी लवकर बरे होवो आणि मृतांना श्रद्धांजली अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या दिल्ली येथील सदैव अटल या समाधी स्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, किरेन रिजिजू यांनीही स्मृतीस्थळी उपस्थित राहून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. तसेच संसद सदस्यांनी आज संविधान सदनात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये फास्ट फूड सेंटर उभारण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महसूल अधीक्षक प्रियंका व्ही पेटकर यांना सीबीआय पथकाने ताब्यात घेतले आहे. बाबले गल्ली अनुगोळ येथे मल्लप्पा डी काळस यांनी 12 नोव्हेंबर रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती. पोलीस चौकशीनुसार रेल्वे स्थानकाजवळ फास्ट फूड सेंटर उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी 10,000 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम देऊ न शकल्यामुळे ही मागणी कमी करून 1,500 रुपये ठरवण्यात आली होती. तक्रारदाराच्या पत्नीने त्यावेळी 2,000 रुपये दिले तर उर्वरित रक्कम नंतर द्यायची सांगितली गेली. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सीबीआय करत आहे. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये शिक्षण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हंदिगनूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक GS पाटील, केंद्र प्रमुख NB बाळीगट्टी तसेच न्यू इदलोंड येथील कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गोळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक MC वारणुळकर यांनी प्रास्ताविक केले. NB बाळीगट्टी यांनी शासकीय शाळांमधील शैक्षणिक सुविधांची माहिती दिली तर GS पाटील यांनी पालकांना मुलांच्या आवडीनिवडी ओळखून मार्गदर्शन करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय या भाषणात मनोहर हुंदरे यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शाळेच्या शिक्षिका TG नगरकर यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव व बेंगळूर स्थित कॉनकोर सोल्युशन्स या कंपनीला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन सर्व्हिस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कारेकर यांना एज्युप्रिन्युअर ऑफ द इयर हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्लोबल ट्रायम्फ फाउंडेशनतर्फे 20 डिसेंबर 2025 रोजी बेंगळूर येथील ताज विवांटा व्हाईटफील्ड येथे आयोजित वर्ल्ड एज्युकेशन कॉन्क्लेव्ह 2025 दरम्यान म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक G. हेमंतकुमार, DIGP A. पद्मकुमार आणि GST उपायुक्त मोहम्मद पाशा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. माधव कारेकर यांच्या नेतृत्वाखालील कॉनकोर सोल्युशन्स ही ITES कंपनी गेल्या 15 वर्षांपासून शैक्षणिक संस्थांसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेवा पुरवत असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व तामिळनाडूतील अनेक नामांकित विद्यापीठे व संस्थांशी कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल रोटरी तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने आज दिल्लीतील ऐतिहासिक कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे भेट देत सकाळच्या प्रार्थना सभेत सहभाग घेतला. सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्थानकाजवळ असलेले हे चर्च राजधानीतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. पंतप्रधान मोदी यांनी ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नाताळच्या प्रार्थनेला प्रेम, शांती आणि करुणेचा शाश्वत संदेश असल्याचे नमूद करत समाजात सुसंवाद व बंधुतेची भावना बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. विशेष स्वागत न घेता पंतप्रधान शांततेत चर्चमध्ये पोहोचले व सर्वसामान्यांप्रमाणे प्रार्थनेत सहभागी झाले.
प्रार्थनेनंतर कॅरल गायनातही त्यांनी उपस्थिती दर्शवल्याची माहिती बिशप पॉल स्वरूप यांनी दिली. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कुमारस्वामी लेआउट येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज गुरुवारी पार पडला. जवळपास 2 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते बांधकाम, फुटपाथकरिता पेवर्स बसवणे तसेच नाल्यांची दुरुस्ती या कामांना महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना कामांच्या दर्जाबाबत सूचना देण्यात आल्या असून कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून निर्देश देण्यात आले. याप्रसंगी कुमारस्वामी लेआउट परिसरातील स्थानिक नेते, रहिवासी व नगरसेवक उपस्थित होते. हलगाव मच्छे बायपास विरोधात न्यायालयात याचिका प्रलंबित असून शिवारात सर्वेक्षण करण्यास शेतकऱ्यांची संमती नाही असे सांगत बुधवारी शहापूर शिवारात सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. बायपासला शेतकऱ्यांचा सातत्याने विरोध कायम आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून जमीन सपाटीकरण करून अनेक ठिकाणी पूल उभारण्याच्या कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असली तरीही अनेक शेतकऱ्यांनी दररोज बायपासच्या कामाला विरोध सुरू ठेवला आहे. वडगाव आणि शहापूर शिवारात सकाळी सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. मात्र याची माहिती मिळताच वडगाव शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी शिवारात एकत्र येऊन सर्वेक्षणाच्या कामाला विरोध केला. मात्र कर्मचाऱ्यांनी आपलं काम तसंच सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आधी आम्हाला काम सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी दाखवा अशी मागणी करत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. राज्यात बीपीएल रेशन कार्ड रद्द झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ तहसीलदारांची भेट घेऊन नव्याने अर्ज करावा. आम्ही 15 दिवसांच्या आत नवीन रेशन कार्ड देऊ अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी दिली आहे. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की काही अपात्र कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असूनही बीपीएल कार्ड आहेत. सध्या अशा प्रकरणांची तपासणी सुरू आहे आणि अपात्र कार्डधारकांची ओळख पटवून त्यांची कार्डे रद्द केली जात आहेत. त्याचबरोबर रेशन तांदळाची इतर राज्यांमध्ये तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जात असून आतापर्यंत 574 जणांना अटक करण्यात आली आहे. यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून अधिक दक्षता घेतली जात आहे. तांदळाच्या उपलब्धतेबाबत नागरिकांची चिंता लक्षात घेता इंदिरा किट नावाची नवीन योजना लवकरच सुरू केली जाणार असून डाळ, साखर आणि मीठ यांचे वितरण या योजनेअंतर्गत केले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्याची इच्छा असते. मात्र आधुनिक काळात यशाची व्याख्या बदलली आहे. केवळ उच्च शिक्षण किंवा तांत्रिक ज्ञान पुरेसं नसून मूलभूत कौशल्यांचा भक्कम पाया आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले. बुधवारी बेळगावातील बीके मॉडेल शाळेच्या शताब्दी महोत्सवावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डिजिटल, ओटीटी आणि एआयच्या युगात मोबाईल व उपकरणांमुळे एकाग्रतेचा अभाव वाढत असल्याने वेळेचे योग्य नियोजन व प्राधान्यक्रम ठरवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, तरुण आणि व्यावसायिकांसाठी ही कौशल्ये यशाची गुरुकिल्ली असून चित्रपट सृष्टी उज्ज्वल व्हावी यासाठी दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर यायला हवेत असेही त्यांनी नमूद केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागले होते. बुधवारी दुपारी 12 वाजता या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर बेळगाव सीमा भागात शिवसेना व मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावमध्ये दोन्ही पक्षांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून ठाकरे बंधूंच्या युतीचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले की ठाकरे बंधूंच्या युतीची कार्यकर्ते दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या युतीमुळे महाराष्ट्रासह सीमा भागात सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच आगामी काळामध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. वडगाव बेळगाव येथील रहिवासी संतोष अन्वेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्नाटकासह भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
20 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या जागतिक मिस्टर अँड मिस युनिव्हर्स इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी 4था क्रमांक पटकावला. जगभरातील सुमारे 300 स्पर्धकांमध्ये ते आपल्या गटातील एकमेव भारतीय होते. जर्मनी, नेदरलँड्स, हाँगकाँग आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंशी त्यांनी सक्षम मुकाबला केला. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी आहारावर तसेच कांदा लसूण वर्ज्य करत त्यांनी हे यश संपादन केलंय. इस्कॉनचे दीक्षित भक्त असलेले संतोष अण्वेकर यांचे आध्यात्मिक नाव श्याम प्राणदास असून त्यांना परमपूज्य एच राधानाथ स्वामी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पत्नी व 2 मुलांसह साधे कौटुंबिक जीवन जगत कठोर मेहनत, शिस्त आणि श्रद्धेच्या जोरावर मिळवलेले हे यश शाकाहारी आहारावरही आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंगमध्ये यश शक्य आहे हा प्रेरणादायी संदेश देणारे ठरले आहे. संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे तरुणांमध्ये जय पराजयाच्या पलीकडे जाणारी खिलाडू वृत्ती रुजते आणि त्यातून सक्षम व शिस्तबद्ध पिढी घडते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संसद खेल महोत्सवाचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की या महोत्सवामुळे देशाला हजारो गुणवंत खेळाडू मिळाले असून त्याची व्याप्ती आणि प्रभाव सातत्याने वाढत आहे. 2030 मध्ये भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे आजचे 10 ते 15 वयोगटातील तरुणच देशाचे भविष्यातील प्रतिनिधी असतील. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला योग्य संधी देणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हेही दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या विचारातून प्रेरित होऊन गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. या शिबिरामध्ये तरुणांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या या संघटनेच्या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सद्गुरू सदानंद महाराज मठ, राजहंस गल्ली, अनगोळ येथे आयोजित करण्यात आले असून याची सर्वांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. निपाणी तालुक्यातील सीमा भागामध्ये यंदाच्या हंगामात ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. शेती तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या किडीमुळे ऊसाच्या उत्पादनात एकरी सुमारे 60 टनापर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऊसाच्या पानांच्या खालच्या बाजूस पांढऱ्या लोकरीसारखा थर दिसून येत असून झाडांची वाढ खुंटत आहे. बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अमानुष अत्याचार आणि हत्यांच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी एक संभा येथे मानवी साखळीद्वारे तसेच प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून बांगलादेशातील क्रूर घटनेच्या विरोधात तीव्र निषेध व संताप व्यक्त करण्यात आला. बांगलादेशामध्ये 18 डिसेंबर रोजी मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या 27 वर्षीय हिंदू युवकाची जमावाने खोट्या आरोपावरून क्रूर हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद एकसंबा येथे उमटले. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू बांधवांवरील अत्याचार रोखण्यासाठी तेथील हिंदू समाज सातत्याने दहशतीखाली वावरत असून त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.